नमस्कार, मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. जर तुम्ही ठाण्यात राहणारे असाल तर तुम्हाला पोखरण रोड नंबर 2 वरील बेथनी हॉस्पिटल माहित असेल. त्या बेथनी हॉस्पिटलच्या पुढच्या भागामध्ये एक फार मोठं जिम्नॅस्टिक सेंटर ओपन झालंय. तिथे टाटा संकुल आहे, त्यांनीच बहुधा हे महापालिकेला बांधून दिलंय. 10 ते 15 हजार स्क्वेअर फुटाचा तिथे हॉल असेल आणि आता 5, 6, 7 प्रभागांचं आरोचं ऑफिस तिथे आहे. त्या प्रचंड बिल्डिंगला नाव जे दिलं गेलेलं आहे ते प्रसिद्ध कवी साहित्यिक बाबूराव प्रताप सरनाईक असं आहे. बाबूराव सरनाईक असं आहे. बाबूराव सरनाईक यांची एकच क्वालिफिकेशन आहे, ते म्हणजे ते प्रताप सरनाईकांचे वडील. पण त्यांच्या नावावर एकही कविता संग्रह नाहीये किंवा एकही साहित्याचं पुस्तक नाहीये. ते मराठा वृत्तपत्रामध्ये काम करायचे, तेवढंच त्यांचं आणि साहित्याचा थोडाफार संबंध समजा. परंतु महाराष्ट्रात एकाहून एक दिग्गज साहित्यिक झाले असताना आणि कवी झाले असताना तुम्ही एका अननोन व्यक्तीचं नाव फक्त देतात, कारण की ती व्यक्ती एका मंत्र्याचे वडील आहेत. आणि मला वाटतं हे चुकीचं आहे. शांता शेळकेंचं नाव देऊ शकाल, जगदीश खेबुडकरांचं देऊ शकाल, पु ल देशपांडेंचं देऊ शकाल, राम गणेश गडकरींचं देऊ शकाल. असे अनेक मोठमोठे दिग्गज आहेत इथे. परंतु प्रताप सरनाईकांनी आपल्या पैशांनी बांधल्या गेलेल्या इमारतीला स्वतःच्या उदो करता आपल्या बापाचं नाव तिथे दिलं. माझा प्रताप सरनाईकांच्या वडिलांबद्दल पूर्ण आदर आहे, पण त्यांनी जे काही केलं आहे ते सत्तेचा दुरुपयोग आहे आणि आपण सजग राहिलं पाहिजे. धन्यवाद.